जय शिवराय, जय शंभूराजा मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बियॉन्ड अकॅडमी. तर आज आपण रेजिस्टरच्या टाईपबद्दल जाणून घेणार आहे. तर रेजिस्टरच्या मुख्यतः दोन टाईप पडतात, एक म्हणजे फिक्स्ड आणि दुसरं म्हणजे व्हेरिएबल. तर फिक्स्ड रेजिस्टर म्हणजे काय, तर ज्या रेजिस्टरचा आपण रेजिस्टन्स चेंज करत नाही किंवा चेंज करता येत नाही अशा रेजिस्टरला आपण फिक्स्ड रेजिस्टर म्हणतो. तर व्हेरिएबल रेजिस्टर म्हणजे ज्या रेजिस्टरचा आपण रेजिस्टन्स चेंज करू शकतो अशा रेजिस्टरला व्हेरिएबल रेजिस्टर असे म्हटले जाते. तर सर्वात पहिल्यांदा आपण फिक्स्ड रेजिस्टरचा पहिला टाईप बघणार आहे, तो म्हणजे कार्बन फिल्म रेजिस्टर. तर तुम्ही म्हणाल कार्बन फिल्म रेजिस्टरला ओळखायचे कसे, तर कार्बन फिल्म रेजिस्टर हा फिकट तपकिरी रंगाचे असतात, जे की तुम्ही आपण रिमोटमध्येही पाहिले असेल किंवा टीव्ही, रेडिओ यासारख्या उपकरणांमध्येही त्याचा वापर केला जायचा. तर कार्बन फिल्म रेजिस्टर तयार कसे केले जातात, सर्वात पहिल्यांदा एक सिरॅमिक रॉड घेतला जातो, जे की इन्सुलेटर म्हणून काम करतं. त्याला शुद्ध कार्बनचा थर दिला जातो आणि त्यानंतर एक महत्वाची स्टेप असते, ते म्हणजे लेझरने त्या लावलेल्या कार्बनचं स्पायरल आकारात कटिंग करणं. त्यामुळे काय होते, तर करंटचा फ्लो होण्यासाठी असणारा मार्ग रुंद होतो. आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा एक मोठा हायवे आहे आणि त्या हायवे आपण जर रुंद केला तर गाड्यांचा वेग आपोआपच कमी होईल. तीच कन्सेप्ट आपण रेजिस्टरमध्ये वापरतो आणि कार्बन फिल्म रेजिस्टर हा तयार केला जातो. कार्बन फिल्म रेजिस्टर वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो कारण याची किंमतही कमी असते. ENTCची मुलांना लॅबोरेटरी जो रेजिस्टर दिला जातो तोही कार्बन फिल्म रेजिस्टरच असतो. पण कार्बन फिल्म रेजिस्टर हा लेस ॲक्युरेट असतो. आपण तो वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरू शकत नाही. त्यासाठी वापरला जातो तो मेटल फिल्म रेजिस्टर. त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू. आजचा हा पाठ तुम्हाला समजला का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका.